काय माहीत, हे माझ्याकडून होईल का नाही? हा थॉट सगळ्यांच्याच माइंडमध्ये येतो. डिफरन्स फक्त इतकाच असतो, काही लोकं तिथेच थांबतात आणि काही लोकं कंटिन्यू करतात. आज सकाळी उठल्यावर एकच डिसिजन घेतलं होतं. आजचा लेग्स आणि शोल्डर वर्कआउट हेवी करायचा. जिमला पोहोचलो. कार्डिओने सुरुवात केली आणि मग वर्कआउट स्टार्ट झाला. पहिल्या काही सेट नंतरच लेग्स हेवी फील व्हायला लागले. एका पॉइंट नंतर स्वतःला एक्सक्युजेस द्यायला लागलो. आज एवढं पुरे आहे. उद्या करू. जाऊ दे आज. पण ऑनेस्टली जेव्हा लाईफमध्ये काय माहिती हे माझ्याकडून होईल का नाही, हा थॉट आला ना, तेव्हा स्वतःला एकच सांगितलंय, करायचं तर करायचं. कारण वरच्यावर विश्वास आहे आणि स्वतःच्या मेहनतीवर पण. म्हणून वर्कआउटमध्ये पण एक गोष्ट फॉलो करतो. पॅनिक नाही व्हायचं. पेशन्स ठेवायचे. सेट बाय सेट कंप्लीट करत राहायचं. लेग्स नंतर शोल्डर स्टार्ट केले आणि ऑनेस्टली तेव्हाच वर्कआउट खरं हेवी वाटायला लागला. एनर्जी ऑलमोस्ट डाऊन झाली होती. पण आज वर्कआउट थांबण्यापेक्षा कंप्लीट करण्यात जास्त फोकस होतो. कारण शेवटी ज्याच्या स्वतःच्या मेहनतीवर विश्वास असतो ना, त्याला रिझल्ट उशिरा मिळाला तरी मिळतोच. आणि एक सक्सेसफुल रिझल्ट कधी एका रात्रीत भेटत नाही.